प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहणार आहोत की जी धक्कादायक माहिती ही केदार समोर येणार आहे आणि त्यानंतर श्रीवास्तव म्हणून कौशिकी ही शेखर सरांना का बोलतीये याचं सुद्धा उत्तर हे केदारला मिळणार आहे. आणि याबद्दल आपण पाहतो की स्वतःहून केदार कौशिकीला प्रश्न करताना सुद्धा दिसून येईल. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की व्रत पूर्ण करण्यासाठी निशी समोर आलेली आहे, परंतु गुरुजी ज्या गोष्टी निशीला करायला सांगतात त्या मात्र निशी करू शकणार नाही हे मात्र निशी स्वतःहून सांगते. आणि हे सगळं माझ्याकडनं होणार नाही. मला असं वाटलं की ही फक्त पूजा मी करायची आहे, परंतु हे व्रत अशा पद्धतीने कठीण असेल याची कल्पना मला नाही आहे आणि त्यामुळे मी हे व्रत पूर्ण करू शकत नाही असं मात्र निशी बोलत असते. प्रेक्षकांनो, या अगोदर निशी मात्र मी या घरची सून आहे आणि माझं किती मोठं कर्तव्य आहे असं मात्र सांगत सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न ती करत असते. परंतु जेव्हा गुरुजी सांगतात या पूजेसाठी तुला हे सगळं करावं लागेल, तेव्हा मात्र निशी म्हणते की नाही, हे माझ्याकडनं अशक्य आहे. तेव्हा मात्र आपण पाहतो की तिथे केदार येतो आणि केदार म्हणतो की मी ही पूजा सुरू ठेवणार आहे आणि हे व्रत पूर्ण करणार आहे. प्रेक्षकांनो, आजच्या पूजेनंतर या व्रताची सांगता होणार असते आणि हे सगळं तारिणी करणार असते. परंतु मिशनला गेल्यानंतर केदारने या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतल्यामुळे आता केदार हे व्रत पूर्ण करणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की आता तारिणीला फोन आलेला असतो आणि त्यावरून तिला आता वाघा बॉर्डरवर यावं लागणार आहे, जिथे भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रातील लोक तिथे उपस्थित असतात आणि तिथे जे काही घडतं हे सर्व तारिणीला दाखवण्यात येणार आहे. यामागे खूप मोठं उद्दिष्ट असतं, हे सुद्धा आपल्याला या भागात पाहायला भेटेल. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की तारिणी म्हणते की हो, मी पोहोचेल. आणि इकडे मात्र घरामध्ये प्रश्न उभे राहतात की तारिणी तर नाहीये. 2 दिवस झाले तारिणीचा फोन सुद्धा बंद आहे आणि तेव्हा तारिणी कुठे आहे यावर प्रश्न विचारल्यानंतर मात्र केदार सांगतो की नाही, ती नाही येऊ शकत, तिथे फोनही लागत नाहीयेत आणि सध्या ती नाही येऊ शकणार. असं म्हटल्यानंतर मात्र कौशिकीचा संताप झालेला असतो आणि त्यावरून हे व्रत पूर्ण कोण करणार. आणि तेव्हा मात्र युवराज हा केदारला म्हणतो की प्रत्येक वेळेस तू साथ तुझ्या बायकोशी दिलेली आहे, मला नाही वाटत की तिच्या गळ्यामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र सध्या असेल, परंतु तू मात्र नेहमीच तिची साथ दिलीस आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिने जे काम अर्धवट सोडलंय ना ते तू पूर्ण कर, नाहीतरी तुला खूप हौस आहे असं आपण पाहतो की युवराज केदारला बोललेला असतो. खरं तर केदारने तारिणीला वचन दिलेलं असतं की मी सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल आणि घरातल्या लोकांना सुद्धा सांभाळून घेईल. आता मात्र हे व्रत केदार पूर्ण करणार आहे. परंतु दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सगळेजण हे तिथे उपस्थित असतात आणि गुरुजी सुद्धा आलेले असतात. पूजेच्या व्रताची सांगता होणार असते, परंतु ही सांगता एवढी सहज नसते याची कल्पना घरात कोणालाही नाहीये. आणि त्यानंतर मात्र घरात जेव्हा गुरुजींना समजतं की तारिणी घरात नाहीये, हे व्रत सोडून ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, तेव्हा मात्र गुरुजी दयानंद खांडेकरांना म्हणतात, तुमच्या घराच्या संरक्षणासाठी हे व्रत केलं होतं, हे खूप चुकीचं घडलं आहे. मग व्रताची सांगता कोण करणार. आणि तेव्हा निशी समोर येते. प्रेक्षकांना आपण पाहतो की निशी सांगत असते की जरी तारिणी जसंही वागली असेल तसं मी करणार नाही, मी ही व्रताची पूजा करणार आहे आणि गुरुजी तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे असं सुद्धा निशी म्हणते. कारण की मी या घरची सून आहे, जबाबदारी कशी पूर्ण करायची, कर्तव्य पूर्ण कशी करतात हे मात्र मी दाखवून देईल, कारण की मी या घरची सून आहे. तेव्हा मात्र पद्मिनी सुद्धा निशीला सगळं काही समजावून सांगत असते. खरं तर त्या दोघींचा हा प्लॅन असतो, कारण की आता हे व्रत तर पूर्ण करायचं आहे आणि आतापर्यंत जे काही उपवास हे तारिणीने केलेलेच असतात, तिने काही खाल्लेलं नसतं. आपण पाहतो की फक्त फलहारच हा तिथे करायचा असतो आणि आता सगळं झालंय, फक्त आजचा दिवस तुला सांभाळून घ्यायचाय, त्यानंतर बघ तुझं या घरामध्ये किती महत्व वाढेल. खरं तर हा त्या दोघींचा प्लॅन असतो, परंतु निशीला माहित नाहीये की पुढे गुरुजी काय सांगणार आहेत. आणि तेव्हा जेव्हा गुरुजी म्हणतात की हो चालेल ना, तुम्ही सुद्धा हे व्रत पूर्ण केलं तरीही चालेल, कारण की तुम्ही सुद्धा या घरच्या सून आहात. परंतु दयानंद खांडेकर विचारतात की आमच्या या ध्यानला पूर्ण व्रत करता येईल का. आणि तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात हो करता येईल, परंतु आता मात्र कोणालाच कल्पना नसते. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की गुरुजी सांगतात की इतके दिवस तुम्ही फलाहार केला आहे, परंतु आजच्या दिवशी तुम्हाला काहीही खायचं नाहीये. आणि तेव्हा मात्र निशी थांबते आणि म्हणते की नाही, हे व्रत मी करू शकत नाही, कारण की उपवास करणं हे माझ्याकडनं अशक्य आहे. आणि तेवढ्यातच इथे केदार येतो आणि केदार म्हणतो की गुरुजी, हे व्रत ती नाही तर मी पूर्ण करणार आहे. तारिणी ही माझी बायको होती, आम्ही दोघांनी पूजा केली होती आणि तेव्हा संकल्प सोडला होता
तर त्यामुळे ही पूजा मी सुद्धा, हे व्रत मी सुद्धा पूर्ण करू शकतो. या पूजेची सांगता ही मी करेल असं म्हटल्यानंतर मात्र कौशिकी आणि दयानंद खांडेकरांना सुद्धा आनंद होतो. आपण पाहतो की केदार पुढे आलेला असतो आणि गुरुजी म्हणतात की ठीक आहे, काहीच हरकत नाही. घरातील मोठ्या मुलाने हे व्रत पूर्ण केलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु आजच्या दिवशी तुम्हाला उपवास करावा लागेल असं सुद्धा सांगण्यात येतं. केदार म्हणतो की हो, मी तयार आहे. परंतु प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की कौशिकी मात्र केदारच्या या वागण्याचा विचार करत असते. खरं तर कौशिकी सर्वांना असं दाखवते की ती या सगळ्या गोष्टींमुळे खूप प्रभावित होते आणि केदारवर तिचं मनापासून प्रेम आहे. परंतु कौशिकीच्या मनातला खेळावर केदारचं लक्ष असतं. इकडे तारणीची टीम सुद्धा आपण पाहतो की सर्च करत असते की श्रीवास्तव या व्यक्तीचं नाव समोर करून शेखर सरांना बोलण्याचा काय उद्देश असू शकतो. म्हणजे शेखर सर आणि त्यानंतर कौशिकी हे दोघे जण नवरा बायको आहेत आणि आपण पाहतो की ते एकत्र राहत नाहीत, त्यांच्यामध्ये वाद आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो की जेवढी माहिती ही तारणी टीमला समजलेली असते त्यामध्ये शेखर सर आणि कौशिकीमध्ये नक्कीच काहीतरी वाद निर्माण झालेला आहे, ही गोष्ट मात्र आपण पाहतो की तेव्हा तारणी टीमला समजलेली असते. आणि त्यानंतर तरी सुद्धा कौशिकी मॅडम शेखर सरांना इतका वेळ का बोलत असतील आणि तेही श्रीवास्तव म्हणून, याचा ते शोध घेत असतात. आणि प्रेक्षकांनो, यातच धक्कादायक गोष्ट अशी घडून जाते, कारण की कौशिकी ही पूजेच्या दिवशी मात्र शेखरला फोनवर बोलत असताना केदार सुद्धा ऐकतो. आणि त्यानंतर केदारच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होतात, कारण की शेखर सरांना समोर पाहिल्यानंतर सुद्धा कौशिकीताईचा संताप होतो. तर मग आता हे सगळं कौशिकीताई का करतीये? ती फोनवर बोलत असताना केदारचं लक्ष सुद्धा कौशिकीच्या फोनकडे असतं. कौशिकीला याची कल्पना नसते आणि थोड्या वेळानंतर फोन ठेवल्यानंतर आपण पाहतो स्वतः शेखर घरी येतो. आणि त्यानंतर तारणी ही कोणाला काहीही न कळू देता मात्र शेखरला बोलताना दिसून येते. आता यामागे मात्र केदारचं लक्ष असतं आणि केदारला या गोष्टी समजतात. इकडे आपण पाहतो की तारणी ही वाघा बॉर्डरवर जाण्यासाठी खूप एक्सायटेड असते, परंतु तिथे जाण्याचं उद्दिष्ट काय आहे हे मात्र तारणीला माहीत नसतं. प्रेक्षकांनो, तारणी छान तयार होते, त्यानंतर मात्र ती वाघा बॉर्डरवर पोहोचते. तिथे सर आलेले असतात आणि त्यानंतर सर हे तारणीला सांगत असतात की 77 वर्षापूर्वी या दोन देशांची फाळणी झाली. ही फाळणी फक्त देशांची, राष्ट्राचीच नव्हती, तर यामध्ये माणसांची सुद्धा फाळणी झाली आणि या सगळ्यांमध्ये विचारांची सुद्धा फाळणी होत गेली. आपापल्या राष्ट्राबद्दल असलेले विचार हे बदलत गेले आणि त्यामध्येच आपल्याला दिसून येतं की या दोन राष्ट्रांमध्ये एक प्रकारचं शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. आणि त्यानंतर मात्र ते सर तारणीला सांगत असतात की रोज हा दिवस इथे आपल्याला पाहायला भेटतो. रोज इथे दोन्ही राष्ट्रातील लोक इथे येतात, त्यानंतर जे काही त्यांचे ते विचार मांडत असतात आणि ते विचार आपल्याला पटत नाहीत हे आपण आपल्या विचारातून दाखवून देतो आणि ते राष्ट्र सुद्धा त्यांच्या विचारांची ताकद दाखवून देतात आणि अशा प्रकारे हे रोज आपल्याला इथे पाहायला भेटतं. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र ते सर सांगत असतात की तारिणी, तुला हेच पाहायचं आहे. यामध्ये जे काही तू ऑब्झर्व करशील आणि त्यामध्ये जे काही तुझ्या लक्षात येईल त्यावरून तुला पुढचा मार्ग सापडेलच. आणि तेव्हा तारणीच्या लक्षात येत नाही, परंतु जेव्हा तारणी स्वतः हे सगळं दृश्य पाहते, वाघा बॉर्डरवर कशा प्रकारे दुसऱ्या देशाची आणि आपल्या देशाची समोरासमोर भेट होते, तिथे विचारांची भेट होते, आपल्या देशावर असलेलं प्रेम हे त्यांच्या सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर ते दिसून येतं आणि आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा हे सगळं तारणी पाहते. त्यानंतर ते सर तारणीला सांगतात की तारणी, याकडे तू जर पाहिलं असशील तर तुझ्या लक्षात येईल की आपल्याला पुढे काय करायचं आहे. आपल्याला मरायचं नाहीये, तर आपल्याला मारायचं आहे. आपल्या देशावर ज्यांची वाईट नजर पडेल, आपल्या देशाला जे वाईट हेतूने पाहिल, त्याची नजर तुला हेरायची आहे आणि तिथेच त्या व्यक्तीला संपवायचं आहे, असं म्हटल्यानंतर मात्र तारणीच्या लक्षात येतं. आणि तेव्हा मात्र सर सांगत असतात की हे सगळं तुला दाखवण्यात येते कारण की तुझ्या लक्षात यावं की तू इथे मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी आलेली आहेस आणि त्यामुळे स्वतःची काळजी घेत तुला देशाचं रक्षण करायचं आहे तारिणी. आता मात्र तारिणीने ठरवलेलं आहे. वाघा बॉर्डरवरून आल्यानंतर तारिणीचा विश्वास हा आणखीनच वाढलेला असतो आणि जे काही तिच्या आतापर्यंत अमृतसरमध्ये आल्यानंतर जे काही तिच्यासोबत घडलंय ते पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि त्यातच एक गोष्ट आपण पाहतो की तिच्या गोष्टी लक्षात आल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती तिच्यासमोर दिसू लागते, जी व्यक्ती तिने भाजी मंडीमध्ये पाहिली होती. त्यानंतर ती व्यक्ती ज्या पद्धतीने दुसऱ्या महिलेशी बोलत होती आणि त्यानंतर तिच्या व्यक्तीचं जे बोलणं होतं, या सगळ्याच गोष्टी तारणीच्या लक्षात येतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच मार्केटमध्ये जाण्याचा विचार तारणी करणार असते.
परंतु प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की पूजेसाठी केदार बसलेला असतो. पूजा संपन्न होते, परंतु जी गोष्ट केदारच्या लक्षात आली आहे की कौशिकीताई ही शेखर सरांना बोलत होती. आता यानंतर सगळ्यांसमोर कौशिकी असं दाखवत असते की तिला शेखरबद्दल काहीही वाटत नाही आणि आता कौशिकीताई ही शेखर सरांनाच बोलताना दिसून येते. प्रेक्षकांनो याबद्दल केदार कौशिकीला काही प्रश्न विचारणार त्याच अगोदर कौशिकीच केदारला तारणीबद्दल विचारते आणि त्यानंतर ती केदारचं कौतुक सुद्धा करत असते. ती म्हणते की केदार मला खरंच तुझं कौतुक वाटतं. तारणी जेव्हा घरात होती तिने तिचं प्रत्येक कर्तव्य पूर्ण केलं आणि आता मात्र तू तिची जागा घेऊन घरातल्या प्रत्येक गोष्टी या पूर्ण करतोयस. तुझी जबाबदारी जी आहे ती पूर्ण करतोयस. परंतु मला आता तारणीची काळजी वाटायला लागली आहे. तू आमच्यापासून काही लपवतोयस का? काही झालं आहे का? किंवा खरंच तारिणी कुठे गेली हे तुला सुद्धा माहीत नाहीये का? असे अनेक प्रश्न कौशिकी ही केदारला विचारताना दिसून येते. परंतु प्रेक्षकांनो त्याचबरोबर मात्र कौशिकी सांगत असते की केदार मला खरंच सांग, तारिणी कुठे आहे? कारण की मला भीती वाटतेय. तिला काही झालं तर नसेल ना? आता मात्र केदारच्या मनातली जी भीती आहे ती स्पष्ट दिसून येते. परंतु त्यानंतर कौशिकी ही पुन्हा एकदा केदारला विचारते की केदार अरे मी तुला काहीतरी विचारतीये की काही काळजी करण्यासारखं तर नसेल ना? तारिणी ठीक असेल ना? आणि तेव्हा मात्र केदार म्हणतो की नाही ताई काळजी करू नको, तारिणी ठीक आहे. परंतु आता केदारच्या मनामध्ये सुद्धा असंख्य प्रश्न आहेत. त्याला माहीत नाहीये की खरंच तारिणी ही ठीक असेल की नाही आणि त्याचबरोबर जेव्हापासून तारिणी गेली आहे त्यानंतर तारिणीचा फोन सुद्धा आलेला नाहीये आणि या गोष्टीनंतर आपण पाहतो की जी जबाबदारी केदारवर आहे कारण की श्रीवास्तव या व्यक्तीला समोर ठेवून कौशिकी ही शेखर सरांनाच फोनवर बोलत होती आणि त्याचबरोबर आपण पाहतो जेव्हा तारिणी ही तिच्या रूमकडे जात असते तेव्हा मात्र तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे असं तिला वाटतं. आता ती व्यक्ती कोण आहे जी तारिणीचा पाठलाग करते आणि खरंच त्या व्यक्तीला तारिणीवर संशय आला असेल का हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला भेटेल. तर आता प्रेक्षकांनो केदार शोधू शकेल का की कौशिकी आणि शेखर या दोघांमध्ये काय बोलणं झालं आणि त्याचबरोबर या दोघांमध्ये जे काही सुरू आहे त्याचा संबंध हा युवराजच्या म्हणजे गुलाबच्या बॉस पर्यंतचा असेल का? हा संशय मात्र केदारला आलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.